स्टेशन वॉचिंग तनिष द एक्सप्लोरर अँड गेमिंग. तर मित्रांनो आज मी फिलहाल तर आहे महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला, कारण की आज आपली लोकल ट्रेन जर्नी होणार आहे. AC लोकल ट्रेन जर्नी होणार आहे 94129 महालक्ष्मी बोरीवली AC स्लो लोकल ट्रेन जर्नीमध्ये. तिच्या फ्रिक्वेन्सीच्या बद्दल बोललं गेलं तर डेलीची ट्रेन आहे. डेली निघते महालक्ष्मीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2वरून. आणि हे बघा मागे अल्प लोकोमोटिव्ह आहे, निघते प्लॅटफॉर्म क्रमांक 2वरून 4:30 आणि 5:23 तुम्हाला पोहोचवते बोरीवलीला. टोटल 53 मिनिट्स लागणार आहे 28 किलोमीटर्स कवर करायला. आणि टोटल हॉल्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हॉल्ट आहे. आता जस्ट इथे आली होती आणि परत मागे चालली आहे. इथेच लागणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर. 4:20 ते 25 मध्ये लागेल. बघा मित्रांनो, हा माझा दुसरा फोन आहे ज्यामधून शूट करतोय. बघा 4:05 फिलहाल तर झालेलं आहे. बघा 4:30 सुटेल. 4:33 आहे लोअर परेलला. 4:36 प्रभादेवी. 4:38 दादर. 4:40 माटुंगा. 4:43 माहीम. 4:47 बांद्रा. 4:50 खार. 4:53 सांताक्रूज. 4:56 विलेपार्ले. 5:01 अंधेरी. 5:04 जोगेश्वरी. मग 5:07 राम मंदिर. मग त्यानंतर 5:09 गोरेगाव. 5:13 मालाड. 5:16 कांदिवली. 5:23 बोरीवली. आणि लिटरली साऊंडला या फील करा, चगिंग साऊंड. इथे एक ट्रेन शंट होते आणि हे बघा इथून येते एक एक्सप्रेस ट्रेन प्लस लोकल ट्रेन, फास्ट लोकल ट्रेन प्लस एक्सप्रेस ट्रेन. आणि तिथे इथं या गाडीचं शंटिंग होतोय. नंतर असे कोचेस बघतोय बघा, ICF AC चेअरकार. मित्रांनो हे बघा, मी लाकडाचा बेंचवर बसलोय. बघा लाकडाचा खूप जुना बेंच. ऑल्सो मित्रांनो खूप जास्त चान्सेस आहे, लिटरली 100 पैकी 80 to 90% चान्सेस आहे की आपली ट्रेन अंडरस्मन मेडा AC MU रेक्स नंबर 8001 8002 असू शकते. पण 10% आहे की नाही असू शकत. मित्रांनो हे बघा, इथे तेजस राजधानी शंट होते. ते वाटतं हे बघा, हा लोकोमोटिव्ह तेजस राजधानीला लागणार आहे. हे बघा वॅप 7. मित्रांनो मला वाटलं प्लॅटफॉर्म क्रमांक 2 हा आहे, पण नाही, हा 3 आहे, हा 2 आहे. मित्रांनो हे बघा, इथे एक ट्रेन येते 4:21 महालक्ष्मी हे चर्चगेट बोरीवली. त्याच्यानंतर आपली ट्रेन येईल 4:24 एक गाडी असते, पण ती संडे आणि हॉलिडे नसते, कारण की या ट्रेनचा अरायवल 4:25 होतो आपल्या ट्रेनचा. आणि 4:21 गोरेगाव ऑन टाईम आली आहे. 2 मिनिटासाठी हार्ट अटॅक आला होता, कारण की इथे 4:34 गाडी लावली होती 4:30 जागी. 2 मिनिटासाठी वेस्टर्न रेल्वेने मला हार्ट अटॅक दिला. वेस्टर्न रेल्वेला आहे या AC या इंडिकेटरमुळे. मित्रांनो मेडा AC MU न्यूली इंट्रोड्यूस मेडा AC MU. मित्रांनो आपली गाडी बघा मित्रांनो, हा आता लोकोमोटिव्ह जाणार मुंबई सेंट्रलला तेजस राजधानीला कपल करायला. आली आपली AC लोकल ट्रेन. नॉर्मलच आहे. बघा मी इथे उभा आहे, सिग्नल झाला एक क्लिअर, मला लवकर जायला लागेल. 4:29 झाले. कुछ असा आहे चालू. हँडल्स, बॅरियर, एक्स्ट्रा बॅरियर, सीट्स आणि विंडोज, लगेज स्पेस. आणि जेव्हा पण डोअर क्लोज आणि ओपन होतो ना, तेव्हा हा सायरन वाजतो. आणि ते मुंबई सबअर्बनचे सगळे स्टेशन्स, इंडिकेटर, गेट्स. अपार्ट फ्रॉम महालक्ष्मी डोअर झाले क्लोज. 4:29 ट्रेन अराईव्ह केली. 4:30 डिपार्चर. ये महालक्ष्मी प्लॅटफॉर्म उजवीकडे आहे. महालक्ष्मी प्लॅटफॉर्म दाईं तरफ है. महालक्ष्मी TV स्क्रीन, स्पीकर. मित्रांनो फर्स्ट आणि लास्ट कोच हे लेडीजसाठी असतो याच्यामध्ये AC लोकल ट्रेनमध्ये.
ॲट लोअर परळ. किंवा इथे आपली गाडी ऑन टाईम आलेली आहे 4:33 डावीकडे आहे. लोअर परेल. कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान लोकांना सावरणे अंतरावर लक्ष. डिपार्ट फ्रॉम लोअर परळ. मी कधीपासून ट्राय करतो, माझं स्पीडोमीटर चालूच नाही होत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला गेमिंग व्हिडिओज आवडतात बघायला तर प्लीज माझ्या सेकंड चॅनलला सबस्क्राईब करा. सेकंड चॅनलचं नाव आहे तनिष प्लेस. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि ऑल्सो मला इंस्टावर पण फॉलो करा. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आजचे आपले रेक्स नंबर आहे 7005 7008. मी फिरायला मला कोच नंबर आहे 7008. हे बघा मित्रांनो, या साईडला परळ आणि आम्ही डिपार्ट केलं आहे प्रभादेवीवरून. हे बघा इथे शताब्दीचे रेक्स उभे आहे बघा. अनुभूती कोच करते दादरला. दादर प्लॅटफॉर्म डावीकडे आहे. डोर इज ओपन. हो ना, झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, तिथे एक फास्ट लोकल अराईव्ह करते आणि आम्ही आता डिपार्ट करू दादरवरून. करू काय गेलो. प्लीज स्टँड क्लिअर ऑफ द डोर. आणि ऑल्सो 5 नंबरवर एक विरार 15 कार विरार पण लागलेली आहे. काय मस्त ॲक्सेलरेशन पकडले. आणि अजून एक फास्ट लोकल ट्रेन. कृपया दरवाजांपासून लांब उभे राहा. अगला स्टेशन माटुंगा रोड. कृपया दरवाजों से दूर खड़े रहिए. बांद्रे. प्लॅटफॉर्म इज ऑन लेफ्ट साइड. ऑब्वियसली सेकंड कोच म्हणून हे बघा केवढा पुढे आलो. आणि ऑल्सो एक फास्ट लोकल आहे बघा, सिमेंट्स लोकल. स्लो आहे. Depart from Bandra. बांद्रा टोटल 7 प्लेटफॉर्म्स हैं. फर्स्ट, सेकंड, थर्ड स्लो लोकल ट्रेन. 4th, 5th फास्ट. 6, 7 हार्बर लाइन. खार ते बांद्राच्या मध्ये टोटल 2 किलोमीटरची ट्रॅक येते. बघा ही ब्रिज जाते प्लॅटफॉर्म नंबर 1, 2. बघा ही आता जी ब्रिज आहे ना ही बांद्रा आणि माहीमसाठी 6 आणि 7 असते. हा माहीमसाठी 4 आणि 5 आणि बांद्रासाठी 6 आहे. आणि तसंच खारला येणार ना, खारच्या पुढे आणि खारला ही होणार 1 आणि 2. बघा मित्रांनो, या साईडला आला आता हार्बर लाईनचे ट्रॅक्स आणि त्या साईडला पण हे ट्रॅक्स वेस्टर्न रेल्वेचे पण ते अरायव्हिंग ॲट खार रोड. खार रोडवरूनच मी
आम्ही महालक्ष्मीला आलो होतो आणि परत खार रोड. Car Road. Platform is on right side. कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष आणि द्या. फिलहाल तर वाजलेलं आहे 4:50 त्याच्यात. आणि हा गाडी आपली ऑन टाईम चालते, लिटरली ऑन टाईम. तिचा टायमिंग 4:50 होता. हे बघा आणि समोर अजून एक AC लोकल ट्रेन फास्ट. डिपार्टिंग फ्रॉम खायर रोड. आणि हे बघा अजून एक कुठली तरी ट्रेन निघाली आहे. हे बघा बांद्रा टर्मिनसवरून. गरीब रथ आहे की कुठली दुसरी ट्रेन आहे माहिती, पण हा कुठली तरी ट्रेन आहे. तिच्याबरोबर आम्ही पॅरलर करतोय. आधी समोर हे बघा तेजस राजधानीचे कोचेस, वैसे 2च कोच होते. आणि हे बघा कुठली तरी ट्रेन बरोबर पॅरलर ओव्हरटेक करतोय आम्ही. कुठल्या गाडी ते तिला हमसफर एक्सप्रेस आहे. हे बघा हमसफरची लिव्हरी बरोबरच चालते. हमसफर नाहीतर नॉर्मली लिव्हरी मिक्सच असतात. हमसफरला राजधानीची लिव्हरी, दुरॉन्टोला राजधानीची लिव्हरी, राजधानीला हमसफरची लिव्हरी नाही, राजधानीची बरोबर लिव्हरीच असतात. पण हे बघा ह्यांचे बदललेले असतात ज्यादातर. हे बघा हमसफर एक्सप्रेसला पॅरलर ओव्हरटेक करते, पण आम्ही आता सांताक्रूजला थांबू म्हणून पुढे जाईल. ड्रायव्हिंग ॲट सांताक्रूज. आणि हे बघा हमसफर एक्सप्रेस गेली. मग गेली तर नाही, हा गेली आता. डिपार्ट फ्रॉम सांताक्रूज. आणि हे बघा अजून एक कुठली तरी समोर एक्सप्रेस ट्रेन आहे, एक्सप्रेस ट्रेन आहे. बांद्रा टर्मिनसला जाते. आता ही गाडी तुम्ही गॅस करा की कुठली आहे. आता बघायचं लास्ट कोचाला, तुम्ही गॅस करा ही गाडी कुठली आहे. काय मस्त एक्सेलरेशन पकडली आहे. आणि अजून एक फास्ट लोकल. गेट अंधेरी. आणि हे बघा सरप्राईज हमसफर एक्सप्रेस भेटली अंधेरीला. वैसे हिच्याबद्दल मला माहिती नाही, हमसफर एक्सप्रेसच्याबद्दल मला माहिती नाही. तर मला हे पण नाही माहिती की ही गाडी अंधेरीला थांबते की स्किप करते. बघा अजून एक सिमेंस CMU, ही फास्ट आहे. आणि हे बघा पिंक कलरमध्ये आहे भाई. इथे ब्लू आला, परत एकदा पिंक. प्लॅटफॉर्म कुठल्या तरफ आहे भाई. बघा ही स्किप करते. मित्रांनो इथे कुठेतरी गाडी थांबली आहे. अंधेरी. आणि हे बघा समोर एक सिमेंस CMU गोरेगावला जाते. आउटरमध्ये हिने आम्हाला काय ते बोलतात ओव्हरटेक केला होता, पण आता आम्ही हिच्याबरोबर चालत आहे. बघा ती थांबले आणि आम्ही इथे अराईव्ह करत आहे. हा दोन्ही जे विंडोसारखे आहे तिथे बरोबर दिसत नाही, पण हे बघा इथे एकदम क्लिअर दिसतोय. आम्ही हे बघा कुठे थांबलो आहे, कोण पण नाही इथे. दुसरा डब्बा आहे हा.
स्पीडसाठी आम्ही ओव्हरटेक केला. कृपया दरवाजों से दूर खड़े रहिए. पण आता आम्ही जोगेश्वरीला थांबणार आहे आणि ही आम्हाला ओव्हरटेक करेल. हे बघा अजून एक एक्सप्रेस ट्रेन. ही पण ट्रेन वाटतं बांद्रा टर्मिनसलाच जाते. हे बघा मी बोललो ना ही आता ओव्हरटेक करेल कारण की आता आम्ही थांबणार आहे जोगेश्वरीला. अरे एवढी स्पीड आहे भाई याची. बाय 40च्या वरच असेल. नॉर्मली ट्रेनला 40च्या खाली अराईव्ह करायचं असतो पण हे बघा 40च्या वर होती आता आली खाली. जोगेश्वरी प्लेटफॉर्म कुछ भी पहले आगे. हे बघा या फास्ट लोकलने आम्हाला केलेला आहे ओव्हरटेक. जोगेश्वरी हा केला ओव्हरटेक. हे बघा असा हा लास्ट डब्बा. से उतरते समय गाड़ी के पायदान और प्लेटफॉर्म के बीच डिपार्ट फ्रॉम जोगेश्वरी आणि समोर एक फास्ट लोकल ट्रेन अराईव्ह पण करते. थांबा नाही अराईव्ह नाही करत आहे मतलब स्किप करते जोगेश्वरीला. आता आम्ही जस्ट डिपार्ट केला जोगेश्वरीवरून. आता जस्ट अजून एक जोगेश्वरी रेल्वे स्टेशन आहे पण तो हार्बर लाईनच्या ट्रेनसाठी आहे. हे बघा हा वाला रेल्वे स्टेशन. हे बघा इथे सगळे ट्रेन्स इथे उभे राहतात हार्बर लाईनचे. स्किप केला जोगेश्वरीला. अरायव्हिंग ॲट गोरेगाव. आणि लास्ट जर्नी आपली झाली होती गोरेगाव पनवेल लोकल ट्रेनमध्ये. आणि हे बघा इथे आपली ट्रेन होते. आणि हे बघा सरप्रायझिंगली हे बघा समोरची लोकल ट्रेन दिसते माहिती आहे तुम्हाला. हे बघा सिमेंट CMU पनवेलवरूनच आली आहे. गोरेगाव प्लॅटफॉर्म इज ऑन लेफ्ट साइड. कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटावरील अंतरावर लक्ष द्या. डिपार्ट फ्रॉम गोरेगाव. त्याच्यानंतर अजूनपर्यंत 8 किलोमीटर वाटले आणि त्या 8 किलोमीटरमध्ये टोटल आपले 3 हॉल्ट्स असणार आहे. मालाड, कांदिवली आणि लास्टली बोरिवली. अरायव्हिंग ॲट कांदिवली आणि इथे कबाब में हड्डी लोकल ट्रेन आहे. डिपार्टिंग फ्रॉम कांदिवली आणि ऑल्सो आता फिलहाल तर तेजस राजधानी एक्सप्रेसचा टाईम झालेला आहे बोरिवलीचा अरायवलचा. बघूया ती भेटते की नाही. तेजस राजधानी. तर बघा अजून एक लोकल ट्रेन आली तेवढ्यात. मित्रांनो मी आता जस्ट चेक केला राजधानी अंधेरीला स्लिप करते. लेट आहे जराशी. मित्रांनो आपली गाडी बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर अराईव्ह करते 1वर नाही करत. फिलहाल तर क्रॉसिंगला थांबवलं आहे. बोरिवलीच्या आउटरला आहे फिलहाल तर आम्ही वाटतो आम्हाला राजधानीला राजधानी आम्हाला ओव्हरटेक करू शकते कारण की आपली गाडी खूप वेळच थांबते. कांदिवली आणि बोरिवलीच्या मध्ये एक स्टेशन होतो थांबावली. ओके आपली गाडी थांबावलीवरून सुटलेली आहे. डिपार्ट फ्रॉम थांबावली. अजून एक लोकल ट्रेन कबाब में हड्डी यार. मित्रांनो जर्नी एक्सपिरियन्सबद्दल बोललं गेलं तर एकदम बेस्ट. खूप जास्त कूलिंग चालू आहे AC लोकल ट्रेनची आणि स्पीड पण एकदम बेस्ट वाटतो. 80 to 90 स्पीड गेली. आता फिलहाल तर वाजलेले आहे 5 वाजून 22 मिनटं म्हणजे आपली गाडी 1 मिनटात अराईव्ह करू शकते बोरीवलीला. हो येस इथे बघा इथे 1 नंबर प्लॅटफॉर्म आलेला आहे. मतलब अजून आम्हाला 1 मिनटं लागेल हे 2 नंबरला पोचायला. म्हणजे आपली गाडी ऑन टाईम अराईव्ह करेल बोरीवली रेल्वे स्टेशनला. बोरीवली प्लॅटफॉर्म नंबर 1.
मित्रांनो आम्ही अराईव्ह करत आहे बोरीवलीच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वर. तर इफ यू लाईक दिस व्लॉग, लाईक इट अँड शेअर टू ऑल रेल फॅन फ्रेंड अँड सबस्क्राईब फॉर मोर लोकल ट्रेन व्लॉग्स अँड एक्सप्रेस ट्रेन व्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.